नमस्ते. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर मी आज आलेली आहे ते म्हणजे शंकरतीर्थ येते. नांदेड जिल्ह्यातील 17 किलोमीटर अंतरावर शंकरतीर्थ आहे आणि तुम्ही आता आपण शंकरतीर्थमधलं नरसिंहचं मंदिर आपण बघूयात. आणि खूप 700-800 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकताय. तर हे मी मंदिरमध्ये आलेली आहे. तर आता आपण आतनं पण बघूया. तर चला आपण आतनं मंदिर बघूया. आम्ही एक तर शंकरतीर्थमध्ये आलेलो आहोत आणि शंकरतीर्थाचं हे मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यात 17 किलोमीटर अंतरावर हे शंकरतीर्थ आहे. अशी एकापेक्षा एक मंदिर आहे तिथं. रामायणात हे महाभारत आहे. रामायण पाणी सुग्रीव ठेवा असं. हो, त्यानंतर हे इकडे या. हे महाभारतातला सीन आहे. कृष्णार्जुन आहे. दोघांनी जरी धनुष्य धरला असलं तरी हे कृष्णार्जुन आहेत, कारण रथावरती आपल्याला हनुमान दिसतो. देवळात दिसतं. हाटलेली किती खाल्लं तरी सुद्धा त्याचं काही समाधान होत नव्हतं. काय मग तो शंकराकडे मंदिरामध्ये तू ये आणि माझे जे कोणी भक्त येतील त्यांचे सगळे दुःख अडचणी सगळ्या खाऊन टाक. नाही आधी तो बोलला मग कोणाला खावा आता ते म्हणजे तू स्वतःलाच खा. मग स्वतःला खाता त्याचं फक्त तोंड उरलं. त्याच्यानंतर आता तुमची स्टोरी. हे नरसिंह आहे. जसं तुम्हाला माहिती आहे मंदिर नरसिंहाचं आहे. हिरण्यकश्यपू आहे. हिरण्यकश्यपूचं पोट फाडतो आहे. नरसिंह अवतरलेला आहे. हा भगवान कृष्णच आहे. हे बघा इथं डोक्यावरचं मोरपीस दिसते, जरी चेहरा हे झाला असला तरी. इथं पहा, हा कृष्ण आहे. हे कालिया मर्दनाचं चित्र आहे. खरं हे खालचं कालियाचा भाग तुटून गेलेला आहे. ही वरती शेपटी दिसते. कालिया मर्दन आणि कालियाच्या दोन्ही बायका आहेत. हा कृष्ण कालियाच्या होती तिथे नाचतो आहे. आपल्याला इथं मोरपीस दिसतंय कृष्णाचं आणि कालियाच्या फण्याचा भाग तुटून गेलेला आहे, तोडण्यात आला. ते ध्यान अवतारात आहे. नरसिंह ध्यान अवतारात आहे. इकडे नरसिंह हिरण्यकश्यपूच आहे. आणि हा कोण आहे ओळखतोय का? प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. हे कसं बनवलं जायचं पूर्वी कार्विंग ह्याचं उदाहरण आहे. चित्र काढलं जायचं आणि मग त्यातनं ते कार्व केलं जायचं. इथं चित्र काढले, त्यांनी कामही सुरू केलं होतं, पण ही मूर्ती पूर्ण नाही झाली. हे पॅनल अपुरं आहे. जसं तिथं घोरीव काही दिसतंय तसं इथं नाही आहे. फक्त चित्र काढून काम अर्धवट सोडून दिलेलं. साधारण 700-800 वर्ष जुनं आहे. नॉट मूर्ती. मलाही पाठवते फोटो का मॅडम? इथं त्या इथं देवता आहेत सर. त्याच्या खालती आहेत ना सगळ्या देवता आहेत. दिसत नाही तिकडनं नीट आपल्याला, उजेड नसल्या कारणाने. शंकराची पिंड दिसते आपल्याला. हे शंकराचं मंदिर आहे, आपण बघू शकतोय. ओम नमः शिवाय. शिव हर शंकर शंभो. मस्त आहे मंदिर, छान आहे. आता की मॅडम ही गोदावरी नदी आहे आणि या गोदावरी नदीचा हा नाभी भाग आहे, म्हणून नाभी भागावरतीच हे मंदिर आहे. आणि हे नरसिंह मंदिर आपण बघत आहोत. ही गोदावरी नदी आहे. बघा, तुम्ही बघू शकताय. माकड सुद्धा बसलेला आहे झाडावर. बाहेर माकड असल्यामुळे मी जात नाहीये बाहेर.
आणि हा गोदावरीचा पूर्ण किनारा आपण बघू शकताय. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, आपण बघू शकतोय. आपण जाऊया मंदिरामध्ये. हे विठ्ठल रुक्माई आहेत. हे एक मंदिर आहे, हे नरसिंहाचंच मंदिर आहे. नरसिंहाचंच मंदिर आहे, कोरताना राहिलंय. हे मंदिर कुणाचं हे लक्षात येत नाहीये, पण भगवंताच्या मांडीवर कोणती बसलेला आहे, कदाचित ही विष्णूचीच लक्ष्मीचं मंदिर मंदिर असं असं मला वाटतंय. हा